मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। पिन कोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझी शिष्यमंडळी कोणीही नाही। कार्यालयीन काम जे काही असते ते मी स्वतः बघतो। माझी पत्नीचं निधन होऊन 16 महिने झाले। आता ह्या शिवरात्रीला चतुर्दशीला 17वा महिना पूर्ण होईल। मी एकटा झालेलो आहे, सहाय्याला कोणी नाही। वय 76 सुरू आहे, त्यामुळे सर्व कार्याचं बर्डन माझ्यावर आहे। पंचांग पाळणे, ग्रंथ पाळणे, लिहिणे, फोंटन बघणे, फुलपट्टी बघणे, सीसपेन, रबर, शार्पनर, कागद, विविध प्रकारची ज्योतिष ग्रंथ, अनेक वर्षाची पंचांग, हे सर्व आता मला बघायला लागते। नाहीतर 99% काम हे माझी पत्नी करून घेत होती। मला नुसता समारोप करावा लागत होता, कारण ती खऱ्या अर्थाने माझी गुरु होती, सर्वज्ञानी होती, सर्वसंपन्न बुद्धिमत्ता होती। अनेक विषय राहत आणि ती पंचांग किंवा ग्रंथ न पाहता त्याचं विवेचन मला सांगून द्यायचे की बाबा चुकतील की काय, हे बाबांची दृष्टी दुसरीकडे जाईल, योग्य दिशेकडे वळायला ती कारणीभूत होती। आणि त्यामुळे मी यशस्वीकडे गेलो आणि विश्व ज्योतिषाचार्य पदवी मला मिळाली, सन्मान मला मिळाला। गोल्ड मेडलिस्ट 10च्या वर आहे मी। तिला पण अनेक विश्वस्तरीय महिलातून स्थान मिळालेलं होतं। कलकत्ता येथे, जगन्नाथपुरी इथे, काशी इथे तिचा सत्कार झाला होता। अबुधाबीचे जे ज्योतिषी होते त्यावेळेला आणि काशी विश्वनाथचे जे महापंडित होते, त्या दोघांनी तिचं कौतुक केलं होतं की अशी स्त्री आम्ही, अशी महिला आम्ही, साधी राहणे, साधी वागणं, मवाळ बोलणं, गर्व नाही, काही नाही, इतकं विद्वत्तापूर्ण आम्ही कधी पाहिलं नाही, असं त्यांनी होतं। आणि आजचा जो विषय मी तुम्हाला सांगणार आहे शिवरात्रीचा, 26 तारखेला शिवरात्र आहे। राहुल पाटील जळगाव आणि सारिका नेमाडे चिनावल आणि विद्या वाचस्पती योगिताचार्य या महिला ज्योतिषी ग्वाल्हेर क्षेत्रीच्या आणि कविता भटनागर बंगालच्या महिला ज्योतिषी यांनी हा विषय मला सुचवलेला आहे आणि हे सर्व परिचित मंडळी आहे। आणि आजचा जो विषय आहे, ज्या वेळेला आम्ही काशी विश्वनाथ मंदिराला गेलो, आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो, ती पुढे होती, मी मागे होतो आणि माझ्या मागे आमचा ड्रायव्हर होता। तिथले जे पंडित होते त्यांनी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्याकडे उंगली निर्देश केला आणि त्यांना रांगेतून बाहेर काढलं आणि मलाही बाहेर काढलं, ड्रायव्हरही बाहेर आला आणि त्याच्याबरोबर त्यांनी आम्हाला चालण्याचा इशारा केला। आम्ही गेलो
भव्य दिव्य वाडा होता, तिथे आम्हाला स्थानापन्न केलं. आम्ही काहीही बोललो नाही. आम्हाला कुतूहल वाटलं यांनी काय केलं आहे, का बरं बोलवलं आहे. आणि त्यांच्या सौभाग्यवती आल्या. वास्तविक ते 90 वर्षाचे होते. सौभाग्यवती 88-85च्या असतील. त्यावेळेला त्यांनी काहीही ओळख नसताना तिचा सत्कार केला. तिला शालू दिला, शाल दिली आणि तिच्या हाती काही जीर्ण असलेले कागद दिले. फार पुरातन असे कागद होते. पाहते किती विद्वान होते. ते फाटून जातील, हे होतील, तुकडे पडतील म्हणून त्यांनी त्याच्यासोबत एक बुक दिलं की त्या बुकामध्ये त्यांनी ठेवले की असे घेऊन जा म्हणे. हा माझा अमूल्य ठेवा आहे. मी कोणालाही देऊ शकत नव्हतो, कारण मला तशी ज्ञानसंपन्न व्यक्ती मला दिसलीच नाही. आणि ह्या तुमच्या सौ आहे, या साक्षात देवी आहे. सरस्वती देवी म्हणा, पार्वती म्हणा, लक्ष्मी म्हणा, सर्व देवत्व देवीत्व या स्त्रीमध्ये आहे असे ते बोलले. ही त्यांच्या नमस्कार करायला गेली तर त्यांनी नाही म्हटलं की माझ्या नमस्कार करू नका, आम्हीच तुमचे नमस्कार करतो. आणि त्या दोघांनी प्रथम तिचे नमस्कार केले आणि माझे नमस्कार केले. आम्हाला त्यावेळेला त्यांनी केशर मिश्रित दूध पाजलं. आम्ही इतके भारावून गेलो की तो आनंद, ते समाधान आजही मला आहे, परंतु ते एकट्याने मला बघावं लागत आहे, हे दुःख आहे. आणि हे तिच्यामुळे झालं. अशा अनेक प्रसंग जीवन आयुष्यातले आहेत, ते आपण सांगणार आहोत, मधून मधून घेऊच. तर त्याच्यातला जो महत्त्वाचा भाग मी आता सांगणार आहे, जे 26 तारखेला शिवरात्र आहे, तर सर्वांना साहित्य गोळा करण्यासाठी, उपासनासाठी काही वेळ लागतो. पण त्यावेळेला घाई गडबड होईल आणि वेळ साधायला गेला पाहिजे. म्हणूनच मी आज माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून त्यांचेच वरचे आशीर्वाद घेऊन त्यांनी मिळवलेली ही ज्ञानसंपदा आपल्या समोर ठेवत आहे. आणि ही ज्ञानसंपदाचा लाभ सर्वांना मिळावा, ती निघून गेली, तिच्यासमोर हे देताने आलं. उद्याच्या दिवशी मी राहील न राहील आणि मग हे कागदपत्र रद्दीमध्ये जातील का कुठे जातील माहिती नाही, कारण हे सांभाळणारही कोणी नाही. आणि म्हणून हे ज्ञान वाटण्याचं, तुम्हाला देण्याचं प्रयत्न मी करत आहे. तिच्या साक्षीने, तिचे आशीर्वाद घेऊन आणि अनेकांनी यांचा लाभ घ्यावा. आता मी तुम्हाला विनंती करू शकत नाही, तुम्ही लहान आहात, परंतु मी तुम्हाला आग्रह करेल की तुम्हाला जर याच्यातला अनुभव चांगला आला तर आमच्याशी शेअर जरूर करा. नुसता लाभ तुम्ही घेतला म्हणजे तो लोभ होईल, आणि लोभ झाला तर पुनश्च तुम्ही काही उपासना करायला गेला तर लोभाच्या ठिकाणी श्रद्धा राहत नाही. पासपोर्ट साईजचा फोटो लावा, आपले अनुभव करा की आम्ही तुमची उपासना केली, आम्हाला हा लाभ झाला, मोबाईल नंबर द्या. स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या साक्षीने हे तुम्हाला मी सांगत आहे. असो, शिवरात्री माघ कृष्ण पक्ष फेब्रुवारी 2025 आहे. वार बुधवार आहे. त्रयोदशी तिथी सकाळी 11:09 आहे. या पश्चात चतुर्दशी आहे. मकर राशी, श्रवण नक्षत्र 17:23 धनिष्ठा नक्षत्र त्यामागून लागणार आहे. या योगात शिवरात्री आपल्याला लाभणार आहे. योग असा आहे की भद्रा 11:09 नंतर रात्री 22:06 आहे.
ही शुभयोगी भद्रा आहे आणि शिववंशाची ही भद्रा आहे, लक्षात घ्या. आपणास अधिक फलदायी ही शिवरात्र होणार आहे. ही महाशिवरात्र आहे. बुधवारी मध्यरात्री चतुर्दशी असल्याने या दिवशी महाशिवरात्र असणार आहे. चतुर्दशीच्या दिवशी स्वर्गवासी होणे व या वर्षातील मरण पावलेल्या व्यक्तींचे स्वर्गारोहण होत असणे, या कालमानात मृत्यू होणे, कारण हे दिवस संपूर्ण महिन्यातील अंतिम व स्वर्गीयांचा मेळावा या दिवशी होत असतो आणि ह्यांचा पुनर्जन्म पुनश्च होत असतो. यांचे अंत्ययात्रेत व त्यानंतर श्राद्धविधीत उपस्थित असणारे सर्वांना पुण्यात्माचा लाभ मिळतो. 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि माझी पत्नीचे स्वर्गारोहण याच कालमानात झालेले आहे, हे लक्षात घ्या. चतुर्दशी व अमावस्या हा काळ दिवाळीचा असतो. शिवपूजन प्रहरात केले तर आपणास पूर्णपणे शिवरात्रीचे फल मिळते. पहिला प्रहर हा सायंकाळी 6:23 ते रात्री 9:27 पावेतो. विवाह योगासाठी, लवकर विवाह व्हावासाठी आपल्याला पूजन अर्चन करायचं आहे. ते आपण कसं करायचं ते बघणार आहोत. असं असताना आता या शिवरात्रीमध्ये ज्यांचे विवाह होत नाही त्यांच्यासाठी पूजन आहे. ज्यांना संतती लाभ होत नाही त्यांच्यासाठी पूजन आहे. ज्यांना सर्व काही समस्या आहे, नोकरीची समस्या आहे, उद्योगाची समस्या आहे, इतर काही समस्या आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि त्यांच्यासाठी नंतर आरोग्यासाठी काही आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी उपासना आहे. आणि शेवटची महत्त्वाची उपासना म्हणजे आपल्यापैकी, आपल्या नात्यापैकी, आपल्यापैकी, आपल्याला माहीत असणाऱ्यापैकी जे काही मृत्यूला कारणीभूत झालेले असतील त्यांना दोषत्व प्राप्त व्हावं म्हणून ही उपासना पण आहे. पहिली उपासना आपण पाहूया. त्या दिवशी सायंकाळी 6:23 ते रात्री 9:27 पावेतो करायची आहे. लक्षात घ्या, पहिला प्रहर सायंकाळी 6:23 ते रात्री 9:27 पावेतो आपल्याला पूजन करायचं आहे. ज्यांचे विवाह होत नाही, विवाह अडथळा योग होत आहे, घटस्फोट झालेला आहे, साखरपुडा मोडलेला आहे, वय वाढलेलं आहे, पत्नीचं निधन होऊन दुसरी विवाह करायचा आहे, विवाहाला विलंब झालेला आहे, नवीन तारुण्य तुम्ही आहे आणि विवाह योग स्थळ येत नाही, विवाह संपन्न व्हावा आपली इच्छा आहे, त्यांनी सायंकाळी 6:23 ते रात्री 9:27 पावेतो आपल्याला पूजन करायचं आहे. आपल्याला पूजन करत असताना आपल्याला गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ बरोबर घ्यायचं आहे. याने त्याची शिवलिंग तयार करून घ्या. पाणी टाका आणि गहू बरोबर ज्वारी याची शिवलिंग आपल्याला तयार करायची आहे. आणि आपल्याला हे शिवलिंग करायचे असताना हळदीचं पाणी करायचं आहे. पावडर हळदीत पाण्यात टाकून हळदीचं पाणी करा आणि वडाचं पान घ्या. वडाचं पान तुम्हाला जेवढे ठेवता येतील तेवढे ह्या दरम्यान ठेवा. सायंकाळी 6:23 ते रात्री 9:27 पावेतो आणि त्यावेळेला वडाचं पान आपल्याला उलट ठेवायचं आहे. देठ हाती धरायचं आहे. ओम शिवाय पार्वते नमो नमाय, ओम शिवाय पार्वतेय नमो नमाय असं सारखं म्हणायचं आहे. आणि हे सारखं म्हणत असताना नतमस्तक व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रहर आहे रात्री 9:28 ते रात्री 12:30 पावेतो. पुन्हा लक्षात घ्या वेळेचं महत्त्व. दुसरा प्रहर आहे रात्री 9:28 ते रात्री 12:33 पावेतो. ज्यांचे विवाह होऊन गेलेले आहे, गर्भपात झालेला आहे, अबार्शन झालेलं आहे, अपूर्ण दिवस राहिलेले आहे किंवा गर्भ राहिलेलाच नाही आणि संतती नाही, विवाहाला होऊन 2, 4, 5, 7 वर्ष झालेले आहे, औषधोपचार केले, मेडिकल झालं, सर्व झालं, परंतु संततीचा लाभ झाला नाही,
टेस्ट ट्यूब बेबी केली तरी लाभ होत नाही, अशा सर्वांसाठी ही उपासना आहे। उपासनेची वेळ पुनश्च लक्षात घ्या, रात्री 9:28 ते रात्री 12:33 पावेतो। आपल्याला तांदूळ आणि तुरीची डाळ चांगल्यापैकी घ्या, त्यांचं बारीक पीठ करा आणि पाणी टाकून त्याची शिवलिंग तयार करा। आणि आपल्याला गाईचं दूध घ्यायचं आहे, गाईच्या दुधामध्ये पिंपळ पान भिजवायचं आहे आणि ते पान महादेवाच्या लिंगावर इथे ठेवायचं आहे आणि मंत्रजाप करायचा आहे, ओम शिवाय बाळकृष्णाय नमो नमाय, ओम शिवाय बाळकृष्णाय नमो नमाय। नीट लक्षात घ्या, पुनश्च व्हिडिओ लावून पुनश्च आपण बघा। त्यानंतर तिसरा प्रहर आहे, रात्री 12:34 ते पहाटे 3:39 पावेतो। ही उपासना सर्वसामान्यासाठी आहे, सर्व समस्यासाठी आहे, सर्व दुःख निवारण करण्यासाठी आहे, सर्व कष्ट निवारण करण्यासाठी आहे। जी काही तकलीफ असेल त्या सर्वांसाठी आहे। चण्याची डाळ घ्यायची आपल्याला आणि मूग डाळ घ्यायची आहे। चण्याची डाळ आणि मूग डाळ ह्यासाठी घ्यायची आहे, हे एकत्र करायची आहे। पाणी टाकून आपल्याला महादेवाची लिंग तयार करायची आहे। आता हे गोमूत्र घ्यायचं आहे, गोमूत्रामध्ये बेलपत्र टाकायचं आहे आणि ते महादेवाच्या लिंगावर आपल्याला ठेवायचं आहे। वेळ आहे रात्री 12:34 ते पहाटे 3:39च्या दरम्यान, सारखं ठेवलं तरी चालेल। ओम शिवाय गणेशाय नमो नमाय, ओम शिवाय गणेशाय नमो नमाय हा मंत्रजाप आपल्याला करायचा आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं आपण या ठिकाणी बघणार आहोत की 3:40 पहाटे ते 6:47 पावेतो। हे आरोग्यासाठी हा मंत्रजाप आहे। आरोग्यासाठी मंत्रजाप असत असताना आपल्याला सूर्यफूल बारीक करायचं आहे आणि गेरू एकत्र करून लिंग करायची आहे आणि कडुनिंबाचं पान आणि तिळीचा तेलामध्ये भिजवून आपल्याला ठेवायचं आहे। मंत्रजाप करायचा आहे, ओम शिवाय धन्वंतरीय नमो नमाय, ओम शिवाय धन्वंतरी नमो नमाय। वेळ आहे पहाटे 3:40 ते 6:47 पावेतो। तिळीच्या तेलामध्ये कडुनिंबाचं पान बुडवायचं आहे, हाती धरायचं आहे, ओम शिवाय धन्वंतरीय नमो नमाय म्हणायचं आणि डोळे लावून पान महादेवाच्या लिंगावर ठेवायचं आहे आपल्याला। असं असताना त्याच्यानंतर आपल्याला एक आहे पुनश्च 6:48 ते सकाळी पहाटे 9:48 पावेतो। 6:48 ते सकाळी 9:48 पावेतो आपल्याला हे पूजन करायचं आहे। हे पूजन करत असताना मात्र आपल्याला आपले कुटुंबीयापैकी कोणीही असो, जे काही मृत्यूस कारणीभूत झालेले असतील त्या सर्वांसाठी आपल्याला यमाला विनंती करायची आहे, शंकराला विनंती करायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला उडीद आणि माती काळ्यापैकी असली तर उत्तम आणि हे एकत्र करायचं आहे। महादेवाची लिंग करायची आहे, धतुऱ्याचं पान आणि पांढरं गोपीचंदन पाण्यात बुडवून ते पाणी करून धतुऱ्याचं पान त्याच्यामध्ये बुडवायचं, महादेवाच्या लिंगासमोर धरायचं। ओम शिवाय यमाय नमो नमाय, ओम शिवाय यमाय नमो नमाय असं म्हणायचं आहे आणि महादेवाच्या याच्यावर हे ठेवून द्यायचं आहे। आपल्याला अत्यंत यातून रिझल्ट पाहायचा असेल तर सकाळी 6:48 ते 9:48 पावेतो ही उपासना आपण करा। आपला शत्रू गारद झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु आपल्या मृत्यूत जे काही व्यक्ती कारणीभूत आहे, जे काही घराणे कारणीभूत आहे, जे काही इतर लोक आहे ते कुठल्याही माध्यमातले असो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। परंतु तुमचं जर सत्य असेल, तुम्ही प्राणांतिकपणाने सत्य वागत असाल आणि तुम्हाला याच्यातून फलप्राप्ती व्हायची असेल तर उडीद आणि माती काळी यांचं एकत्रित समप्रमाण घेऊन शिवलिंग करा। ओम शिवाय यमाय नमो नमाय असं म्हणायचं आणि धतुऱ्याचं पान पांढरे गोपीचंदनाच्या पाण्यात बुडवायचं आणि ठेवायचं। अशी ही आपण या ठिकाणी आहे। आरोग्यासाठी आपण सगळं बघितलेलं आहे आणि हे बघत असताना अजून एक उपासना आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, संचित लक्ष्मीसाठी। रात्री 24:27 म्हणजे रात्री 12:27 ते 25
1:16 पावेतो, म्हणजे 1:16 पावेतो आपल्याला ही उपासना करायची आहे। गेरूचं शिवलिंग करायचं आहे फक्त। गेरूचं शिवलिंग करीत असताना आपल्याला या ठिकाणी शमीपत्र घ्यायचं आहे। दही, तूप, मध, दूध आणि साखर हे पंचामृत करायचं आहे। त्याच्यात शमीपत्र बुडवायचं आहे आणि महादेवाच्या लिंगावर ठेवायचं आहे। ठेवत असताना ओम शिवाय लक्ष्मी नमो नमाय, ओम शिवाय लक्ष्मी नमो नमाय असं म्हणायचं आहे। वेळ आहे रात्री 12:27 ते रात्री 1:16 पावेतो आपल्याला हे कार्यक्रम करायचा आहे। हे पूजन करायचं आहे, अर्चन करायचं आहे, नतमस्तक व्हायचं आहे आणि आपल्याला ज्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी हे आहे। हे सर्व माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्यामुळे आपल्याला ही सूत्र सापडलेलं आहे, मंत्रजाप सापडलेले आहे, अवगत झालेलं आहे। पहा काही व्यक्ती किती महान असतात। स्वर्गीय सौ निर्मलाबाईंना काशी विश्वनाथ मंदिरामध्ये ज्या गुरूंनी हे दिलं त्यांच्यासाठी त्यांच्याकडे हजारो लाखो लोक आले गेले असतील, परंतु हिला त्यांनी निवडलं आणि हीच पवित्र आहे आणि सर्व देवत्ववादी आहे आणि त्यांनी एवढे 88 वर्षाचे असताना नतमस्तक झाले। 85 वर्षांना ती माता नतमस्तक झाली आणि आमचा सत्कार केला आणि हे चोपडं त्यांनी या आमच्या बाईंना दिलं। ते कागदपत्रातून तिने जे लिहून ठेवलेलं होतं, अवगत झालेलं होतं, ते मी तुमच्या पुढे सादर केलेलं आहे। सादर करत असताना सारिका नेमाडे चिनावल आणि राहुल पाटील जळगाव यांच्या आग्रहास्तव हे मला स्मरण झालं आणि त्यांच्यामुळेच हे मी तुमच्यापुढे ठेवू शकलेलो आहे। याचा लाभ घ्या, तुम्हाला लाभ होऊ द्या, संकटमुक्ती होऊ द्या, समस्याचं निवारण होऊ द्या, आपल्या इच्छा पूर्ण होऊ द्या, आपले शत्रू गारद होऊ द्या, लक्ष्मी आपल्याला प्राप्त होऊ द्या। या सर्वांसाठी ही शिवाची उपासना आपल्याला 26 तारखेला आहे। त्याची तयारी आपल्याला करून ठेवण्यासाठी मी आज हे 6 जिने चढून वर आलेलो आहे। माझ्याकडनं आता चढलं जात नाही, थोडेसे पाय दुखतात तरी पण, कारण वरती या टेरेसवर आल्याशिवाय डेव्हलप होत नाही व्हिडिओ, म्हणून मी। आणि रात्र झालेली आहे, रात्र झालेली असतानाही पण आपल्या आग्रहाखातर आणि तिच्या स्मरणार्थ म्हणून मी ही आजची उपासना आपल्याला सांगत आहे। कोणाला यंत्रसिद्धी हवी असेल ते अभिमंत्रित करून आलेली आहे। ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी मागून घ्यावं। 6x11 इंचाचं पाकिट माझ्याकडे पाठवा, त्याच्यावर आपला पत्ता लिहा, त्याच्यावर 25 रुपयाची साधी पोस्टाची तिकीट लावा, ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला, त्याच्यावर माझा पत्ता लिहा सांगितलेला आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा। तुमचं पाकिट आलं त्या दिवशीच आम्ही हे रवाना करत असतो, परंतु पोस्टाचा जो कारभार असतो त्या कारभारामुळे काही विलंब होत असतो। मी 13 मार्चपासून ते मार्चच्या अखेर पावेतो राहणार नाही, दौरे आहे, विशिष्ट कामासाठी मला जावं लागत आहे आणि त्या कामासाठी जाणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून या कालावधीत बहुतांशी व्हिडिओ प्रसारित होणार नाही किंवा मला इतरांचं कार्य करून देता येणार नाही, परंतु वर्तमानपत्रीय कार्य जे लिखित स्वरूपात आहे ते पुढच्या मार्च महिन्याचं मी देऊन दिलेलं आहे। एप्रिल महिन्याचं पण मी देणारच आहोत, म्हणून त्याच्यात काही मात्र खंड पडणार नाही। माझं लेखन जे असते ते मी मुदतपूर्व देत असतो। देशदूतमधून मी 20 ते 25 वर्ष वाचकांच्या समस्या सोडवण्याचा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मी प्रयत्न केला होता। अखंडपणे एक पूर्ण पानभर ते विचार कुंडलीचं सदर चालू होत होतं, परंतु गेले 2 वर्ष झाले ते बंद झालेले आहे। मी त्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु ते प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही। म्हणून मी ह्या व्हिडिओद्वारे इतर वर्तमानपत्रांना आवाहन करतो की ज्यांना माझी सहाय्य हवं असेल आणि तुम्हाला मी तर आपण तर ह्याच्यात कुठल्याही वाचकाकडनं दक्षिणा घेणार नाही। त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी वचनबद्ध आहे आणि मी तुम्हाला माझ्याकडे जे पाकिटं येतील, समस्या येतील, त्याच्या माध्यमातून तुमच्या वर्तमानपत्रात ते प्रसिद्ध व्हावं आणि आपल्या वर्तमानपत्राचा खप वाढेल, त्याच्यात निश्चितच वाढेल। कारण इतरत्र देशदूतच्या रोजच्या अंकापेक्षा बुधवारी अंक हा जास्त खपत होता, हे नक्की आहे। आपण त्याप्रमाणे हे सारडाचं वर्तमानपत्र नाशिकहून प्रसिद्ध होत होतं,
जळगाव, धुळे, नगर, नंदुरबार ह्या आवृत्तीतून मात्र माझं लेखन, साप्ताहिक लेखन बुधवारच्या दिवशी विचारकुंडली म्हणून भविष्यवेध नावाची पर्वणी त्यावेळेला निघत होती. परंतु मी प्रयत्न करत आहे, पण ते अयशस्वी होत आहे. इतर वर्तमानपत्र याबत सहाय्यभूत होत असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. 9850051555 धुळे, नगर, नंदुरबार, जळगाव हे चारही जिल्ह्यातले संपूर्ण महाराष्ट्रात पण महाराष्ट्राच्या बाहेरील अनेक लोक मला ओळखतात. माझे 1 लाखाच्या वर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. 10च्या वर मला गोल्ड मेडलिस्ट मिळाले आहे. विश्वज्योतिषाचार्य ही विश्वातली एकमेव पदवी मला प्राप्त झालेली आहे. ती माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर आहे. माझं वय 76 आहे. कार्य करण्याला मी अजूनही तत्पर आहे. आजच्या कार्याचं आपण समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आज ते गुरुच्या ठाळी आहे, म्हणून पुनश्च माझे गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याचं समापन करूया.